नंदुरबार जिल्ह्यातील 2 साखर कारखाने सुरू झाल्याने ऊसतोडीला व वाहतुकीला वेग आला। अक्कलकुवा येथे 25 डिसेंबर रोजी फतेसिंग व शंकर पाडवी या दोघांनी पुंजरे वडवी यांना सांगितले की तू आमच्या कापूस का विकून आला। त्यावर पुंजरे वडवी यांनी सांगितले की मी तुमच्या कापसाला हात सुद्धा लावला नाही असे सांगितले असता फतेसिंग व त्यांचा मुलगा शंकर यांना त्याचा राग आल्याने पुंजरे वडवी यांना लाकडी दांड्याने डोक्यावर मारून दुखापत केले। अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल। नंदुरबार येथील बालकलावंतांनी पुणे येथे बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित पहिल्या बालरंगभूमी संमेलनात नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत जिल्ह्याचे संस्कृतीचे दर्शन घडविले। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावाजवळ सरपणी नदीच्या पुलावर मध्यरात्री 12:30 ते 1:30च्या सुमारास पुढे चालत असलेल्या ट्रक मागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली। अपघातात धडक देणारा ट्रकचा चालक सहचालक कॅबिनेटमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाले। तळोदा तालुक्यातील बोरद मोड रस्त्यावर मोड गावाजवळ हस्ती बँकच्या एजंटकडून 4,000च्या रोकडची चोरी। तळोदा पोलिसात गुन्हा दाखल।